अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आहे देवउठणी कार्तिकी एकादशी। कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी असे म्हणतात। असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू योग निद्रातून जागे होतात। या दिवशी तुळशीची पूजा आपण अवश्य करावी, कारण तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते। एकादशीला तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात। त्यासोबतच जर एखाद्या व्यक्तीला घरामध्ये काही समस्या येत असतील किंवा घरामध्ये आर्थिक संकट येत असतील तर देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केले तर आपल्याला या समस्यातून सुटका मिळू शकते। आता आपल्या सुख समृद्धीसाठी किंवा आपल्या सुखी संसारासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत। लग्न जमत नसेल तरीही आपल्याला काही उपाय आहेत जे व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। त्यासोबतच आपल्या करिअरसाठी, करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी काही उपाय आहे जे आपण आज करावे आणि इथून पुढेही करावेत। बघा, देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशीचे विशेष महत्त्व असल्याचे ज्योतिषांनी सांगितले आहे। आता या दिवशी तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्याला भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात आणि या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने आपल्या या समस्या दूर होत असतात। एकादशीच्या दिवशी तुळशीला लाल धागा बांधावा, तसेच सिंदूर आणि शृंगाराचे सामान तुळशीला अर्पण करावे। शक्य असल्यास तुळशी मातेचे आपले शाळीग्राम सोबत लग्न लावून द्यावे, कारण देवउठणी एकादशीच्या दिवशी दुधामध्ये उसाचा रस मिसळून आपण जर अभिषेक केला तर आपल्या ज्या काही गोष्टी आहे, म्हणजे आपल्या करिअरमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील किंवा लग्न जमत नसेल तर याच्यातले अडथळे निघून जातात आणि जे काही आपले बिघडलेले काम असते ना ते पूर्ण होत असते। तर त्याचसोबतच आर्थिक बाबतीत आपल्याला काही अडचणी असतील, काही संकट असतील, घरामध्ये पैसा येत नसेल तरी सुद्धा ते आपले सगळे मार्ग मोकळे होत असतात। काही एक खास उपाय आहेत की ज्यामुळे एकच नाही तर अनेक अडचणीतून आपल्याला सुटका मिळत असते, म्हणून आजच्या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत। त्यासोबतच एकादशीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिसळून स्नान केले तर आपले जे काही अंगावरचे आपण म्हणतो ना खूप दिवसांचे आजारपण आहे किंवा काही गोष्टींमध्ये जे अडथळे येतात ते सुद्धा निघून जात असतात। या दिवशी बरेच लोक पिवळ्या रंगाचे कपडे घालत असतात। असे मानले जाते की असे केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहत असते। आता करिअरमध्ये जर सुधारणा करायची असेल तर नेमकं काय करावं, तर बघा, तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये जर अडथळे येत असतील तर आजच्या या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला केशर दुधाचा अभिषेक करावा। असे मानले जाते की असं केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होत असतात। तसेच आपला कोणताही व्यवसाय असू द्या किंवा आपलं कोणतंही करिअर असू द्या ज्यामध्ये आपण पुढे जात नसेल ना तर हा उपाय केल्यामुळे आपले अडथळे दूर होतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश प्राप्त होते। आता लग्न सीझन आहे, बघा, तुळशीचे लग्न झाल्यानंतर बऱ्याच जणांचे लग्न ठरलेले असतात, ते होत असतात, परंतु काही गोष्टी अशा असतात की लग्न जमतच नाहीये। कितीही काहीही केलं ना तरी लग्न जमत नाही, म्हणजे आपल्या दारापर्यंत लग्नाचे स्थळ येते, ते काही गोष्टीत आपले बोलणे होते परंतु काही ना काही कारणामुळे ते तुटून जाते किंवा जमत नाही। खूप तोंडापर्यंत घास येऊन तो सुद्धा पुन्हा परत जातो असं म्हटलं तरीही चालेल, अशा काही गोष्टी घडत असतात। मग यामुळे म्हणजे या लग्न जमण्यासाठी आपल्याला काही अडचणी येत असतात ना, तर तेव्हा आपण काय करावे, तर विष्णू भगवानांची पूजा करताना सर्वप्रथम आपण विष्णू भगवानांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि जर बाळकृष्ण स्वरूपात तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिला अभिषेक करून घ्या। आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला बघा, आपल्या एखाद्या म्हणजे कोणत्याही व्यक्तीला विवाह संबंधी समस्या येत असतील तर त्यांनी हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे। ज्यावेळेस आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला केशर, हळद किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावायचा आहे आणि त्यानंतर भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहे। आता कसं असतं ना, पिवळा रंग हा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय आनंद घेऊन येत असतो, म्हणून भगवान विष्णूंना पिवळा रंग आवडतो। म्हणून आपण बी काय करायचं आहे की आजच्या दिवशी तुम्ही पूजा करताना पिवळ्याच रंगाचा तिलक म्हणजे केशरचा, हळदचा किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक स्वतःला देखील लावायचा आहे आणि भगवान विष्णूंना देखील लावायचा आहे। त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत आणि प्रसाद म्हणून
पिवळे फळ अर्पण करायचं आहे। आपण भगवान विष्णूंना फळ अर्पण केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही फळाची कमी राहत नाही। म्हणजेच आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतात ना त्या सगळ्या निघून जातात आणि फळ स्वरूपात ती अडचण आपली पूर्ण होत असते। म्हणजेच आपल्याला भगवान विष्णू हे फळ देत असतात, आपल्या कार्यामध्ये यश मिळवून देत असतात। मग तुमचं जर लग्न जमत नसेल तर तेही जमतं आणि करिअर जर तुमचं सेट होत नसेल तर तेही पूर्णपणे व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत असतं। मग लग्नासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो मी तुम्हाला सांगितला की पंचामृताने स्नान घालून त्याच्यानंतर तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहे, पिवळ्या चंदनाचा टिक्का लावायचा आहे आणि पिवळं फळ देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे। एकादशीच्या दिवशी ही साधी सिंपल सेवा तुम्हाला करायची आहे। असं मानलं जातं की असं केल्यामुळे लवकर विवाह होण्याची शक्यता असते। आता त्याचसोबत जर तुमच्यावर कर्ज असेल, कर्ज मिटतच नसेल तर काय करावं, तर या दिवशी म्हणजेच देवठाणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर संध्याकाळी झाडाखाली दिवा लावायचा आहे। आता असं मानलं जातं की या उपायांचे पालन केल्यामुळे व्यक्ती लवकरच कर्जातून मुक्त होऊ शकतो। आता या सगळ्या उपायांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नेहमी पैशाची कमतरता भासत असते। मग असं का होतं, मग नेमकं काय करावं की आपल्याला पैशाची कमी भासणार नाही? म्हणजे काय होतं की आपल्या व्यवसायामध्ये वाढ होत असते किंवा पैशाची आवक आपल्या घरामध्ये वाढत असते, तर ते वाढण्यासाठी आपण कोणता उपाय करावा, तर कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे। देवठाणी एकादशीच्या दिवशी उसाचा रस तुळशीच्या रोपामध्ये मिसळून अर्पण करायचा आहे। यानंतर देशी तुपाचा दिवा लावून तुळशी मातेची आरती करायची आहे। आता असं केल्यामुळे माणसाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि जीवनामध्ये सर्व संकटेही दूर होत असतात। हे काही उपाय आहे जे आज देवठाणी कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचे आहे आणि हे अगदी छोटे छोटे बिना खर्चाचे उपाय आहेत। याच्यामध्ये तुम्हाला जास्त खर्च होत नाही परंतु अतिशय प्रभावी उपाय आहे। हे उपाय आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येत असतात। आजची एकादशी ही अतिशय मानापानाची महत्त्वाची एकादशी आहे। सुख समृद्धीसाठी आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे आहेत। लग्न जमत नसेल तरीही उपाय सांगितला आहे तोही तुम्हाला आज करायचा आहे आणि तुम्ही काही व्यवसाय करत असाल, करिअरमध्ये पुढे जाण्याचा विचार करत असाल तर तो देखील उपाय या व्हिडिओमध्ये सांगितला आहे। त्यासोबतच आपल्या घरामध्ये पैशाची कमी भासत असेल तर काय करावे ते देखील उपाय सांगितलेले आहे आणि कर्ज होत असेल, कर्ज मिटत नसेल तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावण्याचा उपाय देखील तुम्हाला आज सांगितलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।